नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ग्रामर या विषयाबद्दल बोलणार आहोत आणि यामध्ये आज फक्त आपण मराठी नव्हेच तर इंग्लिश ग्रामरचा सुद्धा यामध्ये समावेश करणार आहोत। आणि हा जो व्हिडिओ आहे तो क्वेश्चन पेपर ॲनालिसिसच्या माध्यमातून आपण हा संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे। आणि या व्हिडिओमध्ये आज आपण कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत तर यामध्ये सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्यानंतर आयोगाने नक्की या विषयामध्ये सिलेबस काय डिफाईन केलेला आहे, त्याचबरोबर मास डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की या विषयाची सुरुवात कुठून करावी आणि कशी करावी, त्यानंतर महत्त्वाची बुक लिस्ट कोणती आहे। अजून एक महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर यामध्ये होकॅब या टॉपिकचं महत्त्व किती आहे, म्हणजे मराठी आणि इंग्लिश ग्रामर या विषयामध्ये होकॅबचं महत्त्व काय आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर्स असतात तर यांचं या मराठी आणि इंग्लिश या ग्रामर या सब्जेक्टमध्ये महत्त्व किती आहे। तर या अशा एक साधारणतः 5-6 प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो। सर्वप्रथम आहे की या विषयाचं महत्त्व काय। जर आपण इंग्लिश आणि मराठी ग्रामर हा जर विषय बघितला तर तो राज्यसेवा मुख्यच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। तिथे हा 200 मार्काला आहे। त्यानंतर संयुक्त मुख्य ज्यामध्ये कंबाईन बोलतो आपण PSI STI किंवा AS असेल यामध्ये सुद्धा 160 मार्काला हा विषय आहे। त्यानंतर ग्रेड C मध्ये आहे, यामध्ये टॅक्स असिस्टंट असेल, क्लरिकल असेल किंवा एक्साइज इन्स्पेक्टर यासारख्या पोस्ट येतात। त्यानंतर मात्र हे इथे ह्या ज्या पहिल्या 4 पोस्ट आहेत यामध्ये मेन्सच्या दृष्टीने आहे। त्यानंतर जर आपण फॉरेस्ट प्री आणि MPSC इंजिनिअरिंग प्री जर बघितली तर ह्या प्रीच्याच एक्झाम आहेत। यासाठी प्रीलाच इंग्लिश आणि मराठी ग्रामर हा सब्जेक्ट आहे। त्यानंतर आपण जर तलाठी आणि पोलीस भरती ह्यासुद्धा जर पोस्ट बघितल्या तर ह्या पोस्टसाठी सुद्धा मराठी आणि इंग्लिश ग्रामर हे सब्जेक्ट आहेत। ओके, आता त्यानंतर आपण सिलेबस बघूया की आयोगाने या विषयासाठी सिलेबस काय डिफाईन केला। जर आपण राज्यसेवा मेन्सचा जर विचार केला तर राज्यसेवा जर मेन्सचा विचार केला तर इथे बघा मराठी आणि इंग्रजी हे जे विषय आहेत तर हे डिस्क्रिप्टिव्ह आहेत। पारंपरिक किंवा वर्णनात्मक म्हणजे आपण जे लिहितो डिस्क्रिप्टिव्ह, तर यासाठी 3 तास आहे आणि यामध्ये एकूण 50 पानं म्हणजे 100 मार्काचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हा जो पॉईंट विद्यार्थी खूप मिस करतात तर तो म्हणजे आपण लेवल बघत नाही। जर आपण दर्जा बघितला तर डिस्क्रिप्टिव्हसाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे आपण 12वी पर्यंत जे बोलतो तर थेअरीसाठी मराठी आणि इंग्लिशमध्ये 12वी पर्यंतची लेवल आहे। मात्र जर आपण MCQ जर बघितलं ज्यामध्ये मराठीचे 50 क्वेश्चन आहेत आणि इंग्रजीचे 50, तर या दोन्हींसाठी एक पदवी लेवलची जी लेवल असते पदवीपर्यंतची ग्रॅज्युएशन लेवल ज्याला बोलतो, तर तेवढ्या लेवलचा आपल्याला MCQ टाईपमध्ये त्या लेवलचे क्वेश्चन्स असणार आहेत की ज्यासाठी आपल्याला 1 तास असणार आहे। आणि जर क्वेश्चनचं हे बघितलं आपण ते वस्तुनिष्ठ म्हणजे ज्याला आपण MCQ बोलतो, तर अशा लेवलचे हे क्वेश्चन्स असणार आहेत। त्यानंतर आपण जर कंबाईन एक्झाम बघितली ज्यामध्ये STI असेल, PSI असेल किंवा ASO असेल, ह्या एक्झामसाठी जर मेन्सच्या दृष्टीतून पेपर 1 बघितला तर पेपर 1मध्ये जिथे 100 क्वेश्चन आणि 50 क्वेश्चन 100 गुण आहेत, त्यानंतर 30 क्वेश्चन 60 गुण इंग्रजीसाठी आहेत, म्हणजे दोन्ही मिळून 160 मार्कांचं आपल्याला मराठी आणि इंग्लिश या 2 सब्जेक्टचं वेटेज आहे। यासाठी जर आपण दर्जा बघितला लेवल बघितली तर ती मराठीसाठी 12वी पर्यंत आहे, परंतु जर इंग्रजीसाठी बघितली तर ती पदवी लेवलची म्हणजे ग्रॅज्युएशन लेवल इतकी आहे। आणि जर वेळ जर बघितला तर 1 तासाचा आहे आणि इथे सुद्धा MCQ टाईप आहे। त्यानंतर आपण ग्रेड C मध्ये बघितलं इथे 60 आणि 40चा पॅटर्न आहे, पुन्हा लेवल तीच आहे 12वी आणि पदवीपर्यंत। ओके, त्यानंतर जर आपण आपली MPSC जी इंजिनिअरिंगची एक्झाम होते प्रीमध्ये जर बघितलं तर मराठी आणि इंग्लिशसाठी 10 मार्काचं वेटेज आहे आणि याची जर लेवल बघितली ती सुद्धा 12वी आणि पदवीपर्यंत आहे। ओके, तर आता हे आपण सिलेबस बघून घेतला। आता त्यानंतर आयोगाने सिलेबस मासचं डिस्ट्रीब्युशन बघितलं। आता नक्की मराठी आणि इंग्रजी याविषयी आयोगाने फक्त एवढ्याच गोष्टींचा समावेश केलेला आहे, ज्यामध्ये लिहिले मराठीमध्ये काय लिहिले बघा, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि तसेच
उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे, बस एवढे 4-5 सब टॉपिक दिलेले आहेत. आणि इंग्रजीमध्ये जर बघितले तर कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर असेल, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस असेल अँड दिअर मिनिंग अँड कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज, बस एवढंच मेन्शन केलेलं आहे. या पलीकडे डिटेलमध्ये सब पॉईंट्स असे कोणतेही आयोगाने मेन्शन केलेले नाही आहेत. मग जर आपण एक ओव्हरऑल जर बघितलं पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर एक सर्वसाधारण मराठीचा जर विचार केला तर तो एक साधारणतः आपण त्याला 4 भागामध्ये डिवाईड करू शकतो. सर्वप्रथम जो मोठा चंक आहे की ज्यामध्ये व्याकरण हा पार्ट येतो. त्यानंतर आत्ता जर आपण थोडासा ट्रेंड जर बघितला तर ह्या सब टॉपिकचं महत्त्व वाढलेलं आहे. लेखनविषयक नियमावली की ज्यामध्ये शुद्ध लेखनाचे नियम असतात. त्याचबरोबर एकवचनाचा अनेकवचन होताना कोणते नियम लागू पडतात, जोडाक्षरे लिहिताना कोणते नियम. तर हे जे लेखनविषयक जे नियम आहेत तर हा सध्या जर आपण आयोगाचा पॅटर्न जर बघितला तर यावरती सध्या जास्त क्वेश्चन्स पडायला लागलेले आहेत. त्यानंतर शब्दधन म्हणजे ज्याला आपण व्होकॅब असं बोलतो. तर या व्होकॅबमध्ये सुद्धा खूप ज्यांची चांगली कमांड असेल तर त्यांनासुद्धा जास्त मार्क्स मिळू शकतात. आणि लास्ट पॉईंट जो आहे तो उतारा, कॉम्प्रेशन. तर असं सर्वसाधारण आपण जर पेपर ॲनालिसिस केलं तर ह्या 4 मराठी व्याकरणाला आपण या 4 सब पॉईंटमध्ये डिवाईड करू शकतो. ॲज युजल जर आपण इंग्रजीचा विचार केला, इंग्लिशचा, तर सेम त्यामध्ये सुद्धा आपण ग्रामर, त्यानंतर जसा तिकडे आपण लेखनविषयक नियमावलीचे नियम बघितलं तसंच आता इंग्लिश पेपरमध्ये जर ट्रेंड बघितला तर फाइंड द एरर हा एक ट्रेंडिंग विषय आहे किंवा सब टॉपिक आहे. यावरती खूप सारे प्रश्न पडायला लागलेत. त्यानंतर व्होकॅबवर नेहमीच प्रश्न पडतात. आणि थर्ड आहे तो कॉम्प्रेशन पॅसेज 4th नंबरचा. तर अशा प्रकारे आपण इंग्लिश आणि मराठीचं सब पार्टमध्ये आपण त्याला डिवाईड करू शकतो. आणि मी हे जे सब पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे दोन्ही पण मराठी आणि इंग्लिश हे पेपर ॲनालिसिसमधून केलेलं आहे. आणि अभ्यास करताना सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे आपण या 4 सब पॉईंटला डिवाईड करायचं आहे. आता सर्वप्रथम आपण मराठीचं बघूया. मराठीमध्ये आपण बघितलं की हे 4 आपण सब पॉईंट बघणार आहोत. त्यानंतर सर्वप्रथम ग्रामरचा विचार केला तर यामध्ये सर्वप्रथम मराठी भाषेचा उगम इथून आपण सुरुवात करायची आहे. आपल्याकडं मोरा वाळंबे सरांचं बुक असेल किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं बुक असेल, हे दोन्ही बुक चांगले आहेत. यामध्ये काही डाऊट नाही आहे. आपण कोणत्याही एका बेसिक बुक्सपासून सुरुवात करू शकता. मात्र हे जे काही बेसिक आहे की मराठी भाषेचा उगम असेल, वर्णमाला असेल, त्याचबरोबर वर्णविचार असेल, जोड अक्षरांचं लेखन असेल, संधी हा टॉपिक तर एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये जसं की स्वरसंधी येते, व्यंजन संधी, विसर्ग संधी, हे जे टॉपिक्स आहेत ते खूप आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. परंतु हे जे की मी आधी जे 3 ते 4 जे चॅप्टर दिलेले आहेत बहुतेक विद्यार्थी हे त्या टॉपिककडे लक्ष देत नाही. परंतु असं नाही आहे. आयोगामध्ये यांचं आजही महत्त्व आहे. यांच्यावरती आजही यावरती क्वेश्चन पडला जातो. त्यामुळे जेव्हा आपण सुरुवात करणार असो या विषयाची तेव्हा अगदी पूर्वी स्टार्टपासून हे पुस्तक वाचा की ज्याच्यामुळे आपल्याला निश्चितच फायदा होईल. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण मुख्य ग्रामरचा जर भाग बघितला यामध्ये शब्दविचार ज्यामध्ये शब्दांच्या जाती. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की शब्दांची एकूण 8 जाती आहेत ज्यामध्ये 4 सव्यय आणि 4 अव्यय असे पार्ट पडतात. तर ह्या संपूर्ण शब्दांच्या जाती योग्य अभ्यास करा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यांना खूप वेटेज आहे. त्यानंतर सेकंड महत्त्वाचा जो भाग आहे यामध्ये सब टॉपिक आहे तो म्हणजे प्रयोगसुद्धा खूप वेटेज आहे. यामध्ये सुद्धा खूप क्वेश्चन पडत असतात. त्यानंतर वाक्याचे प्रकार, वाक्य रूपांतर, त्यानंतर काळ हा टॉपिक आहे. त्यानंतर समाजसुद्धा खूप हायली इम्पॉर्टंट टॉपिक आहे एक्झामच्या दृष्टीने आणि सोपा पण आहे. तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलं तर निश्चितच त्यामध्ये चांगले मार्क्स पडतात. त्यानंतर अलंकार. आता अलंकार हा टॉपिक कसा आहे की त्यामध्ये तुम्हाला जर चांगली अंडरस्टँडिंग असेल यासाठी तुम्ही जर तुम्हाला उदाहरणं हवे असतील तर मोरा वाळंबे सरांच्या बुकमध्ये दिलेले आहेत. आणि त्यापेक्षा जास्त जर उदाहरणं हवे असतील तर ते बाळासाहेब शिंदे सरांनी सुद्धा दिलेले आहेत. किंवा आपले जे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर असतात त्यामधून आलेले सर्व जे उदाहरणं असतील तर ते तुम्ही कलेक्ट करा, एका नोटबुकमध्ये लिहून ठेवा. तर त्यावरतीच ते रिपीटेड क्वेश्चन पडत असतात. त्यामुळे अलंकार हा टॉपिक आपल्याला
टू द पॉईंट आहे, जिथे कमी मेहनत लागते आपल्याला आणि जास्त मार्क्स मिळवून देणारा टॉपिक आहे, त्याकडे लक्ष राहू द्या. बहुतेक विद्यार्थी हा जो टॉपिक आहे ते निग्लेक्ट करत असतात. सो असं काही करू नका, तो अगदी इझी टॉपिक आहे. त्यानंतर वाक्यपृथक्करण हा जो टॉपिक आहे, वाक्यपृथक्करण ज्यामध्ये उद्देश विभाग किंवा विधेय विभाग आहे, तर हा सध्या आत्ताच्या ट्रेंडनुसार, म्हणजे आता जर तुम्ही क्लास 2 आपले कंबाईनचे मेनचे पेपर बघितले किंवा राज्यसेवेचे पेपर बघितले, तर हा एक ट्रेंडिंग टॉपिक आहे. यामध्ये आयोगाने जास्तीत जास्त कधी 5-6 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळे वाक्यपृथक्करण हा जो टॉपिक आहे तो नीट करा, व्यवस्थित समजून घ्या, त्यामध्ये बेसिक समजून घ्या, तर तो आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यानंतर शब्दशक्ती, ज्यामध्ये अभिधा, व्यंजन आणि लक्षण येतात. त्यानंतर रस आहेत, काव्यगुण आहेत, हे सुद्धा एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. वाक्यसंकलनसुद्धा अगदी इझी टॉपिक आहे. त्यानंतर वृत्त हा जो टॉपिक आहे तो जर सध्या बघितला ट्रेंडिंगचा, तर सध्या एक साधारणतः 4-5 वर्षामध्ये त्यावरती हार्डली एखाद प्रश्न आलेला आहे. खूपच कमी वेटेज आहे. परंतु जर तुमचा पूर्ण अभ्यास करून झाला, त्यानंतर जर वेळ भेटला तुम्हाला, तर निश्चित हा टॉपिक करून ठेवा. कारण आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की एक्झाम जो नेक्स्ट पेपर असेल तो कसा असेल. ॲटलिस्ट जे बेसिक आहे तर ते करून ठेवा. परंतु जर बघितला हार्डली, तर अगदी 4-5 वर्षामध्ये 1-2 प्रश्न पडलेले आहेत. त्यामुळे आधी बाकीचे सगळे टॉपिक करून घ्या, त्यानंतर हा टॉपिक करा. त्यानंतर नेक्स्ट, आता जसं की मी बोललो की लेखनविषयक नियमावली, यामध्ये जसं आता हा 40 नंबरचा क्वेश्चन बघा की एखाद्या शब्दाचे आकारांत सामान्य रूप होत असेल तर, मग त्यामध्ये देतात की पुल्लिंगी असेल, आकारांतच असला पाहिजे वगैरे. ह्या टाईपचे जे क्वेश्चन आहेत तर ते ट्रेंडिंग क्वेश्चन आहेत. आणि जसं की मी अजून याबद्दल बोललो होतो की उद्देश आणि उद्देश विस्तार, तर हे जे दोन्ही जे टॉपिक आहेत एक्झामच्या दृष्टीने अगदी ट्रेंडिंग आहेत. यावरती अगदी मॅक्झिमम विचारत ते 4-4, 5-5 प्रश्नसुद्धा आलेले आहेत. त्यामुळे हे जे 2 टॉपिक आहे, उद्देश आणि उद्देश विस्तार आणि त्यानंतर लेखनविषयक नियमावली, हे दोन्ही टॉपिक चांगले करा. जास्तीत जास्त सध्याच्या ट्रेंडनुसार आपल्याला याच्यावरती आउटपुट मिळू शकतं. त्यानंतर शब्दसामर्थ्य, म्हणजे ज्याला आपण हुक्या बोलतो, तर यामध्ये आता तुम्ही यामध्ये काय काय कन्सिडर करणार आहात हे महत्त्वाचं आहे. हे 2 टॉपिक आपण वेगळेच साईडला काढूया, ज्यामध्ये शब्दसिद्धी आणि विरामचिन्हे हे स्वतंत्र टॉपिक आहेत. विरामचिन्हेसुद्धा एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. एक्झामला त्यावरती एखाद क्वेश्चन भरपूर वेळेस विचारला आहे, 1-2 क्वेश्चन विचारत असतात. त्यानंतर जर आपण शब्दसामर्थ्य बघितलं, तर यामध्ये शुद्ध अशुद्ध शब्द आहे. त्यानंतर समूहदर्शक शब्द आहे की काफिला कशाला बोलतात, कोणत्या गोष्टींच्या समूहाला काफिला असं बोलतात. त्यानंतर ध्वनिदर्शक, जसं की कुत्र्याचा आवाज असतो भो भो, तसा पाण्याचा कसा आवाज असतो. शब्दसमूह, ज्यामध्ये अनुज म्हणजे काय, अग्रज म्हणजे काय, आपल्याला सर्वांना माहीतच असेल. म्हणी येतात, त्यानंतर वाक्यप्रचार येतात, समानार्थी शब्द येतात, विरुद्धार्थी शब्द येतात. कारण कसं आहे, यामध्ये टॉपिक जर बघितले तर ते खूप आहेत. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की जेव्हा आपण व्होकॅब करतो त्यामध्ये फक्त म्हणी, वाक्यप्रचार आणि समानार्थी किंवा विरुद्धार्थी एवढे शब्द येतात, तर असं काही नाही आहे. व्होकॅबचा जर आपण एक आवाका बघितला तर तो खूप मोठा आहे. त्यामुळे करताना सर्व गोष्टी बघत जा. आणि त्याचबरोबर हे जे शुद्ध आणि अशुद्ध शब्द आहे, तर इथे मी हे 3 शब्द दिले आहे, सहाय्यक आणि सहाय्यक. तर यापैकी योग्य कोणता आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण आपली यापैकी सहाय्यक कक्षा अधिकारी ही एक पोस्ट आहे. तर आणि आयोगालासुद्धा हा प्रश्न पडलेला आहे की सहाय्यकपैकी कोणता योग्य आहे, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. त्यानंतर अजून सर्वात महत्त्वाचा टॉपिक राहिला तो म्हणजे उत्तरा, कॉम्प्रेशन. आता हा राज्यसेवा मेन्सला आलेला कॉम्प्रेशन आहे. ओके, त्यावरती एक क्वेश्चन दाखवतो. आता इथे बघा, यावरती एक क्वेश्चन विचारलेला आहे की राजहंस वृत्ती म्हणजेच. आता हा असा क्वेश्चन होता की तुम्ही अगदी पॅसेज जरी नसता वाचला, तुम्ही फक्त क्वेश्चन जर बघितला असता तरी ह्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. म्हणजे मला काय सांगायचं की संपूर्ण जो पॅसेज असतो, या पॅसेजमध्ये एक साधारणतः आपल्याला 5 क्वेश्चन्स येतात. ओके, आणि या 5 क्वेश्चनमध्ये शक्यतो एक तरी क्वेश्चन असा असतो की जो तुमच्या होक्यावरती डिपेंड असतो. आता राजहंस वृत्ती म्हणजेच काय, तर सर्वांना बऱ्यापैकी जर तुम्हाला हुक्याचं नॉलेज असेल तर तुम्हाला माहिती आहे, नीर क्षीर विवेक म्हणजे काय. नीर म्हणजे काय, तर पाणी, आणि क्षीर म्हणजे दूध. तर दूध आणि पाणी यांना वेगळं करणारा कोणता आहे पक्षी, तर तो म्हणजे राजहंस. की असं म्हटलं जातं की तो एखाद्या पाण्यामध्ये जर दूध असेल तर तो फक्त दूध पित असतो.
तर अशी ही वृत्ती कोणाची आहे, राजहंसाची आहे. म्हणजे अगदी तुम्ही पॅसेज जरी नसता वाचला तरी फक्त तुमचं जर व्यवस्थित हो किंवा वाचतं तरी अशा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं असतं. त्यामुळे आणि अजून एक महत्त्वाचं सांगेल की होकॅप जर तुमचे स्ट्रॉंग असेल तर त्याचा फायदा तुम्हाला ग्रामरमध्ये सुद्धा होतो, पर्टिक्युलरली होकॅपमध्ये सुद्धा होतो आणि कॉम्प्रेशनमध्ये सुद्धा होतो. त्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी जर आपल्याला द्यायची असेल ग्रामरमध्ये तर ती होकॅपपासून सुरुवात करा, निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होईल. ओके, आता महत्त्वाची म्हणजे बुक लिस्ट. आता जर बुक लिस्ट बघितली आपण तर बुक लिस्टमध्ये आपल्याला जर होकॅप करायची असेल तर मोरा वाळंबे सरांचं जे बुक आहे ज्यामध्ये आता 3 बुक्स एकत्र येतात, आता 2 येतात, पहिले 3 येत होते. तर यामध्ये शब्दरत्नाचं जे बुक आहे यामध्ये सर्व जे आपले होकॅप आहे ते दिलेलं आहे, ते व्यवस्थित तुम्ही रीड करू शकता. आणि ग्रामरसाठी मोरा वाळंबे सरांचं बुक एव्हरग्रीन आहे. त्यानंतर जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जर बघितलं तर मार्केटमध्ये सध्या आप्पा हातनुरे सरांचं लोकसेवा पब्लिकेशनचं सुद्धा बुक आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा बुक आहे. तर मी स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं बुक यूज केलं होतं. तुमच्याकडे जे असेल ते यूज करा, जर नसेल तर तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं बुक घेऊ शकता किंवा मग जर लोकसेवा पब्लिकेशनचं बुक जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा रेफर करू शकता. दोघांपैकी एक यूज करा, मात्र एक यूज करा, त्याचा डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर जर बघायचे असतील तर बाळासाहेब शिंदे सरांचे व्हिडिओज लेक्चर बघा, अगदी फ्री आहे ते यूट्यूब चॅनलवरती, तुम्ही नक्की बघा. तुम्हाला अगदी सुरुवातीपासून एंडपर्यंत सर्व सरांनी मराठी व्याकरणाचे जे लेक्चर आहेत ते अपलोड केलेले आहेत, तर त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर EMPSC कट्टा जो चॅनल आहे यूट्यूब चॅनल, त्यावर सुद्धा मराठी व्याकरणाचे काही सिलेक्टेड व्हिडिओज आहेत, तर ते तुम्ही बघून घ्या. ओके, अशा प्रकारे हे संपूर्ण मराठी विषयाचं ग्रामरसाठी आपण ॲनालिसिस केलं. त्याचप्रमाणे आता आपण इंग्लिश या सब्जेक्टचं ॲनालिसिस पुन्हा एकदा की इंग्लिशमध्ये आपण बघितलं की यामध्ये सुद्धा ग्रामर, फाइंड द एरर असेल, होकॅप असेल किंवा पॅसेज असं आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. यामध्ये जर आपण इंग्लिशचे ग्रामर बघितले मराठीसारखेच, ज्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आहे मराठीसारखंच, त्यानंतर टेन्स आहे, सिंथेसिस आहे ज्यामध्ये कंपाऊंड, कॉम्प्लेक्स आणि सिम्पल सेंटेन्स येतं. आयोगाच्या दृष्टीनं हा एक ट्रेंडिंग टॉपिक आहे, यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन, अगेन क्लॉजसुद्धा हा एक खूप ट्रेंडिंग टॉपिक आहे. आयोग यावरती दरवर्षी 2 ते 3 प्रश्न विचारत असतं. आणि कंपाऊंड आणि जे कॉम्प्लेक्स सिम्पल सेंटेन्स आहे त्यावरती सुद्धा 1 ते 2 क्वेश्चन आयोग दरवर्षी विचारत असतं. त्यानंतर चेंज द व्हॉइस हा टॉपिक IMP आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, डिग्री आहे. हे खूप महत्त्वाचे टॉपिक आहे, ते तुम्ही सर्व व्यवस्थित करा. त्यानंतर फाइंड द एरर. आता महत्त्वाचं काय, फाइंड द एरर मी एंडिंगला काय घेतलेलं आहे, कारण फाइंड द एरर हा असा टॉपिक आहे की यामध्ये जेव्हा आपलं संपूर्ण ग्रामर व्यवस्थित कवर करून होईल, म्हणजे अगदी तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीचपासून डिग्रीपर्यंत जेव्हा सगळे टॉपिक व्यवस्थित करतो, अगदी आर्टिकलसुद्धा, हे सगळे टॉपिक झाल्यानंतर तुम्ही फाइंड द एरर हा टॉपिक बघा. कारण यामध्ये यामध्ये फक्त सब्जेक्ट फॉर अग्रीमेंटमध्ये काही मिस्टेक आहे का, टेन्समध्ये काही मिस्टेक आहे का, चेंज द व्हॉइसमध्ये काही मिस्टेक आहे का, असं पर्टिक्युलरली काही माहीत नसतं. त्यामुळे आपल्याला संपूर्ण जो ग्रामरचा भाग आहे तो आधी अभ्यासा व्यवस्थित, त्यानंतर फाइंड द एररचे क्वेश्चन सॉल्व करा. विद्यार्थी काय करतात की फक्त फाइंड द एरर हा टॉपिक घेतात आणि त्यावरतीच क्वेश्चन सॉल्व करत असतात. तर असं करू नका, आधी संपूर्ण ग्रामर व्यवस्थित करा आणि त्यानंतर फाइंड द एरर हा जो टॉपिक आहे तो करा, म्हणजे तुम्हाला नक्की मिस्टेक का झाली आहे ते तुम्हाला व्यवस्थित कळेल. आणि या फाइंड द एररमध्ये जर महत्त्वाचा अजून यामध्ये सब टॉपिक जर बघितला आपण तर तो सब्जेक्ट फॉर ॲग्रीमेंट आहे. आणि सब्जेक्ट फॉर ॲग्रीमेंट जर केलं तर फाइंड द एररपैकी 2 ते 3 प्रश्न हे सब्जेक्ट फॉर ॲग्रीमेंटवरती असतात, तर तो सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि फाइंड द एरर हा आयोगाच्या दृष्टीने खूप ट्रेंडिंग, म्हणजे अगदी 4 ते 5 प्रश्न किंवा त्यापेक्षाही जास्त प्रश्न हे आता सध्या फाइंड द एरर या टॉपिकवर येत असतात. त्यानंतर आता इंग्लिश ग्रामरमध्ये असे काही टॉपिक आहेत, सब टॉपिक आहेत की ज्यामध्ये मिनिमम एफर्ट्स असतात आणि मॅक्झिमम आउटपुट असतं. आता फॉर एक्झाम्पल आर्टिकल आहे. आर्टिकल कोणतीही एक्झाम असो, अगदी तलाठीपासून तर आपले राज्यसेवा मेन्स असू दे, यामध्ये एक तरी क्वेश्चन हा आर्टिकलवरती असतो. आणि आर्टिकल तुम्ही जर बघितलात विदिन 2-3 हावर्समध्ये आपण व्यवस्थित कंप्लीट करू शकतो. त्यानंतर पंक्च्युएशन मार्क, अगदी इझी टॉपिक आहे एक्झामच्या दृष्टीने.
महत्त्वाचा आहे. प्रत्येक वेळेस यावरती क्वेश्चन येत असतो. ॲड अ क्वेश्चन टॅग यावरती क्वेश्चन येत असतो. पुन्हा इझी टॉपिक आहे. त्यानंतर मॉडेल्स आहेत, मूड्स आहेत. मूडसुद्धा एक्झामच्या दृष्टीने आता हा ट्रेंडिंग टॉपिक झालेला आहे. यावरती सुद्धा खूप क्वेश्चन्स येत असतात. कंजंक्शन आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे होकॅप. आता होकॅपमध्ये आपण डिटेल बघूया, परंतु मी हे जे काही एक 5-6 जे टॉपिक सांगितलेले आहेत ते व्यवस्थित तुम्ही अगदी सेपरेटली करू शकता. यासाठी असं काही नाही आहे की तुम्ही संपूर्ण ग्रामर झाल्यावरच करायला पाहिजे, असं बिलकुल काही नाही आहे. तुम्ही अगदी इंडिपेंडेंटली वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे आज आर्टिकल केलं तरी चालेल, उद्या पंक्च्युएशन मार्क केलं तरी चालेल. याचा जे काही इतर जे सब पार्ट आहेत त्यांच्याशी रिलेट खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही अगदी इंडिपेंडेंटली हे पार्ट्स करू शकता. त्यानंतर आता मगाशी जे बोललो आपण की फाइंड द एरर हा जो टॉपिक आहे, की यामध्ये आता क्वेश्चन विचारायचे वेगवेगळे टाईप आहे. कधी कधी साधं सरळ फाइंड द एरर म्हणतात किंवा कधी कधी इनकरेक्ट सेंटेन्स कोणता असं म्हणतात. तर ह्या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत, मी जे बोललं होतं की हे सध्या ट्रेंडिंगला आहेत. मग यामध्ये इथे वेजेस ऑफ सीन असतं की वेजेस ऑफ सीन की सीन्स असतं. तर अशा टाईपचे जे क्वेश्चन आहे की यामध्ये फक्त सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट नाही, यामध्ये कधी कधी आर्टिकलचाही समावेश असू शकतो. कधी कधी स्पेलिंग मिस्टेक्स असतात, कधी कधी टेन्समध्ये मिस्टेक असू शकतात. तर सर्व जेव्हा तुमचं ग्रामर कंप्लीट होईल तर त्यावेळेस त्यानंतरच ह्या टॉपिककडे या, म्हणजे तुम्हाला हा जो टॉपिक आहे तर तो व्यवस्थितरित्या समजला जाईल. त्यानंतर जर होकॅपचा विचार केला आपण तर होकॅपसाठी सर्वप्रथम बुक सांगतो की गणेश कड सरांचं एक बुक आहे. तर ते एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, आपल्या पर्टिक्युलरली MPSCच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर यामध्ये समानार्थी शब्द असेल, सिमिलर वर्ड्स असेल किंवा ॲनाटॉम्स असेल, ऑन्टोनॉम्स असेल, अपोजिट वर्ड्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, त्यानंतर इडियम्स फ्रेजेस असतील. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे क्राईज ऑफ ॲनिमल, ऑफस्प्रिंग ऑफ ॲनिमल आणि होम्स ऑफ ॲनिमल. याही जे सब टॉपिक आहे त्यावरती दरवर्षी 1-2 क्वेश्चन तर विचारले जातात. त्यानंतर इथे भरपूर कन्फ्यूज असतात की होमोनेम म्हणजे काय, होमोग्राफ, त्यानंतर होमोफोन यामध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर कलेक्टिव्ह नावे हा सुद्धा एक ट्रेंडिंग टॉपिक आहे आयोगाच्या दृष्टीने. स्पेलिंग मिस्टेकसुद्धा अगदी इझी स्पेलिंग विचारलेल्या जातात एक्झाममध्ये, त्याही महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर जेंडर रिलेटेड क्वेश्चन असतील. कोलोकेशन्सवरती सुद्धा एक ट्रेंडिंग टॉपिक आहे. फॉरेन वर्ड्स हा सुद्धा एक ट्रेंडिंग टॉपिक आहे. तर होकॅपच्या दृष्टीने हे सर्व एक 10-12 जे सब टॉपिक काढलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. कारण होकॅपचा जर आपण विचार केला इंग्लिश ग्रामरमध्ये तर तो खूप महत्त्वाचा आहे. अगेन आता जर इथे कॉम्प्रेशनचा विचार केला सब पॉईंटमध्ये आपण नेक्स्ट की ज्यामध्ये आपण पॅसेज बघणार आहोत. अगेन मी राज्यसेवेचंच एक कॉम्प्रेशन घेतलेलं आहे मेन्सला आलेलं. आता पुन्हा हा पॅसेज आहे आणि यावरती जर पुन्हा आपण क्वेश्चन बघितला, जसं की मराठीमध्ये बघितलं होता की एक क्वेश्चन हा होकॅपवरती डिपेंडंट होता. सेम तसंच मला इथे पण हे दाखवायचं आहे की इथे सुद्धा कसं आहे की हा जो क्वेश्चन आहे हा सुद्धा तुम्ही पॅसेज जरी नाही वाचला आणि तुमचं जर होकॅप व्यवस्थित असेल तरी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. जसं की आपल्याला माहिती आहे की इम्पेकेबल म्हणजे परफेक्ट असेल किंवा रॅम्पॅन्ट म्हणजे बिकमिंग वर्स अँड वर्स असेल. तर अशा साध्या अगदी तुमचं होकॅप जर व्यवस्थित असेल तर ह्या होकॅपच्या माध्यमातून सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके, सो मला एवढंच सांगायचं की होकॅप जर चांगला असेल तर सपोज इंग्लिशचा विचार केला, आपला जर होकॅप चांगला असेल तर आपल्याला इंग्लिश जो कॉम्प्रेशन आहे तर ते समजणार आहे. आणि त्याचबरोबर कॉम्प्रेशनमध्ये अल्टरनेटली म्हणजे दरवर्षीच येतो असं नाही, परंतु एक सर्वसाधारण जर बघितलं बऱ्यापैकी एक 70 to 80% असे पॅसेज आहेत मराठीचे सुद्धा आणि इंग्लिशचे सुद्धा कॉम्प्रेशनमध्ये, की ज्यामध्ये एक तरी क्वेश्चन हा तुमच्या होकॅबला रिलेटेड असतो. ज्यामध्ये तुम्हाला जरी वेळ नाही भेटला, तुम्ही पूर्ण जरी पॅसेज नाही वाचला तरी त्या जे होकॅबचं जे उत्तर आहे ते अगदी तुमच्या होकॅब जर चांगला असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतात. ओके, आता इंग्लिशची थोडी लिस्ट मोठी आहे. प्रिवियस इयरसाठी मी जसं तुम्हाला सांगितलं, एकतर लोकसेवा पब्लिकेशनचा यूज करा किंवा बाळासाहेब शिंदेचं. त्यानंतर जर सुरुवात करायची असेल अगदी बेसिकपासून, तुम्हाला इंग्लिश जर अवघड जात असेल तर त्यासाठी तुम्ही इंग्रजी व्याकरण आपलं बाळासाहेब शिंदेचं जे बुक आहे तर ते करा. त्याचबरोबर जर तुमचं चांगलं असेल आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे की फाइंड द एरर जो आहे
जो टॉपिक आहे त्यासाठी हे तुम्हाला बुक कोणी सजेस्ट केलं असेल किंवा नसेल, मी स्वतः यूज केलेलं आहे. मिरर ऑफ द कॉमन एरर हे बुक आहे, खूप महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली ते MPSCच्या रिलेटेड नाही आहे, ते SSC सारख्या ज्या एक्झाम आहेत त्यासाठी यूज करतात. परंतु जर कोणाला त्या टॉपिकमध्ये जर मास्टर करायचं असेल किंवा जास्तीत जास्त मार्क्स गेन करायचे असतील तर मिरर ऑफ कॉमन एरर हे बुक तुम्ही नक्की घ्या, त्याचा फायदा होईल. त्यानंतर अजून हे जे 2 टॉपिक आहेत ग्रामरच्या दृष्टीने, इंग्लिश ज्यामध्ये पालनसुरी आहे आणि रेनन मार्टिन आहे, हे सुद्धा एरर अँड मिस्टेक किंवा ग्रामरचे जे काही क्वेश्चन्स येतात ते डायरेक्टली पालनसुरी आणि रेनन मार्टिनमधून येतात. आणि होकॅपचा थोडा विचार केला तर आर्यन पब्लिकेशनचं जे बक्षीचं जे बुक आहे जनरल इंग्लिश, यामधून सुद्धा काही होकॅपचे जे क्वेश्चन्स आहेत ते येतात. तर आता मी लिस्ट दिलेली आहे तुम्हाला, यावरती तुम्हाला म्हणजे मी ॲनालिसिस केलेली आहे की जर होकॅपचा प्रश्न असेल थोड्या बऱ्यापैकी तर तो बऱ्यापैकी बक्षी सरांच्या बुकमधून येतो. आणि जर मिरर ऑफ कॉमन एरर हा जर टॉपिक जर तुम्हाला करायचा असेल, व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर हे बुक करा तुम्ही, निश्चित फायदा होईल. त्यानंतर तुमचं जर इंग्लिश चांगलं असेल, तुम्हाला इंग्लिशमधलं बुक जर हवं असेल इंग्लिश ग्रामरसाठी, तर तुम्ही रेनन मार्टिन किंवा पालनसुरी हे बुक यूज करू शकता. आणि जर सुरुवात करायची असेल तुम्हाला झिरोपासून, म्हणजे तुम्हाला इंग्लिश खूप अवघड जातं आहे किंवा तुमचं बॅकग्राऊंड त्या रिलेटेड नाही आहे, तर त्यासाठी तुम्ही आपलं बाळासाहेब शिंदे सरांचं जे बुक आहे तर ते रेफर करा. त्यानंतर आपल्याला जर व्हिडिओज बघायचे असतील यूट्यूबवरती, तर बाळासाहेब शिंदे सरांचं जसं मी बोललो की मराठीसाठी सुद्धा व्हिडिओज फ्रीमध्ये अवेलेबल आहेत यूट्यूबवरती, त्यांचा स्वतःचा चॅनल आहे. त्याचबरोबर इंग्लिशसाठी सुद्धा हे फ्री लेक्चर आहेत, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. मी स्वतः रेफर केलेलं आहे, त्याचा निश्चितच तुम्हाला सुद्धा फायदा होईल. त्यानंतर EMPSC कट्टावरती अगरवाल सरांचे लेक्चर आहेत इंग्लिश ग्रामरचे, ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा तुम्ही वेळ भेटला तर निश्चित करा. त्यानंतर ज्यांचं ऑलरेडी इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं आहे आणि त्यांना टू द पॉईंट करायचं आहे थोडंसं ॲडव्हान्स लेवलला, तर त्यांनी लर्न इंग्लिश लॅब यूट्यूब चॅनल आहे त्यांचं, त्या सरांचं जरी थोडक्यात व्हिडिओज आहेत ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि आचल शर्मा मॅडम आहेत 8247वरती, आणि एक राणी मॅम आहेत, तर यांचं हिंदीमध्ये आहे ॲक्च्युली. यामध्ये तुम्ही डायरेक्ट तिथे जंप नका करू, थोडंसं आधी तुमचा एक पॅटर्न तुम्हाला माहीत झाला की कोणते महत्त्वाचे टॉपिक आपल्याला MPSCच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, आपल्या आयोगाच्या दृष्टीने. त्यानंतर त्यांचे व्हिडिओज बघा, म्हणजे तुम्हाला ते जे काही डाऊट्स वगैरे राहतील तर ते सुद्धा ह्या 2 लेक्चरमध्ये कवर होऊन जातील. अशा प्रकारे आपण मराठी आणि इंग्लिश दोन्ही ग्रामर महत्त्वाचं जे असतं ते आपण कंप्लीट केलेलं आहे. हे जे लेक्चर आहे तर ते डिमांडिंग लेक्चर होतं. भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की सर होकॅप कशातून करावी किंवा यासाठी एक लेक्चर बनवा, तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या भरपूर रिप्लायज आले होते, कमेंट आल्या होत्या. तर यासाठी मी एक ही डेडिकेटेड व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी बनवलेला आहे या रिलेटेड. तसंच आपलं STI मेन स्ट्रॅटर्जीचं एक व्हिडिओ आहे, तो सुद्धा खूप विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तो निश्चित बघा. आणि तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील किंवा एखाद्या टॉपिकवरती तुम्हाला असं वाटत असेल की एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवायचा असेल, तर तुम्ही तो कमेंटमध्ये निश्चित मेन्शन करा. आपण त्या एखाद्या सब टॉपिकवरती निश्चितच एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवू. आणि तुम्हाला ही पूर्ण स्ट्रॅटर्जी कशी वाटली ती एक निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे आता अभ्यास सुरू करताना सर्वप्रथम एकतर तुम्ही 2 टाईपचे विद्यार्थी असतील की ज्यांनी ऑलरेडी मराठी आणि इंग्लिशचा थोडाफार अभ्यास केलेला असेल, ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, सुरुवात केलेली आहे. आणि एक असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी अजूनपर्यंत अभ्यासच केलेला नाही आहे. ओके, तर ज्यांनी एकदा वाचन झालेलं आहे तर त्यांनी काय करा, 3 डेजमध्ये करा की सोमवार, मंगळवार, बुधवार मराठी करा आणि नेक्स्ट 3 डेज जे आहेत तर ते इंग्लिश करा. अशा प्रकारे आपण करू शकतो. आणि जे नवीन आणि प्लस त्याचबरोबर होकॅप मात्र डेली करा. आपल्या या चॅनलवरती आपण होकॅप रिलेटेड व्हिडिओ टाकण्याचा सुद्धा एक विचारात आहोत. तुम्हाला जर असं वाटत असेल की होकॅप रिलेटेड व्हिडिओज टाकायला पाहिजे तर तसंसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. डेली एक साधारणतः 15 ते 20 शब्द हे डेली होकॅपचे केलेले पाहिजे.
ही ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांनी मराठी इंग्लिश सब्जेक्ट केलेला आहे त्यांच्यासाठी स्ट्रॅटर्जी, आणि जे नवीन विद्यार्थी असतील तर त्या नवीन विद्यार्थ्यांनी मी असं सजेस्ट करेल की त्यांनी आधी बाळासाहेब शिंदे सरांचे बेसिक व्हिडिओज बघा, त्यानंतर तुम्ही तो टॉपिक बुकमधून रेफर करा आणि एक साधारणतः वीकली प्लॅन बनवा की एक वीकमध्ये तुम्ही फर्स्ट वीकमध्ये फक्त तुम्ही मराठीचा अभ्यास कराल आणि सेकंड जो वीक असेल त्यामध्ये तुम्ही इंग्रजीचा अभ्यास कराल. सो तुम्हाला ते जास्त प्रोडक्टिव्ह ठरेल आणि तुम्हीसुद्धा त्यांच्या सायमल्टेनियसली तुम्हीसुद्धा एक साधारणतः 10 ते 20 शब्द डेली होकॅप करायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्लॅन बनवू शकता. यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्यू. ऑल दी बेस्ट.